नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 17 मार्च 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, ऑपरेशन जेरिको ही अँटी ड्रग्ज ऑपरेशन मोहीम कोणत्या राज्यातील आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच मिझोराम. तर मिझोराम या राज्यामधील ऑपरेशन जेरिको हे सुरू करण्यात आलेले आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मिझोराम या सरकारने सुरू केलेले ऑपरेशन आहे हे. ओके, मिझोराम या देशाची राजधानी आहे ऐजवाल. ओके, लक्षात ठेवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी मोहीम आहे ती 1 सप्टेंबर 2025पासून सुरू करण्यात आलेली होती. ओके, आणि बघा याचा उद्देश काय आहे, तर ड्रग्ज तस्करी थांबवणे आणि ड्रग्ज नेटवर्क नष्ट करणे, विशेषतः म्यानमार सीमेजवळून होणारी तस्करी रोखणे असा याचा मुख्य उद्देश होता. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या मोहिमेमध्ये पोलीस, एक्झरसाइज आणि नार्कोटिक्स विभाग तसेच यंग मिझो असोसिएशन यांचा सहभाग आहे. ओके, तर बघा या कारवाईमध्ये आतापर्यंत सुमारे 317.30 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेले आहेत. आणि वाढत्या ड्रग्ज समस्येमुळे ही जी मोहीम आहे ती 2026पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. ओके, म्हणूनच आपण हा प्रश्न घेतलेला आहे. तर नुकतीच ही मोहीम चर्चेमध्ये आहे. ओके, कारण की याचा कालावधी नुकताच वाढवण्यात आलेला आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे, इंडियन आर्कटिक फेस्टिवल 2026 कुठे आयोजित करण्यात आला होता? याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे म्हणजेच सिक्कीम. तर सिक्कीम राज्यामध्ये इंडियन आर्किड फेस्टिवल 2026 हा सुरू करण्यात आलेला आहे, म्हणजेच आयोजित करण्यात आलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चला, इंडियन आर्किड फेस्टिवल 2026 हा सिक्कीम राज्यामधील पाकयोंग या जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. ओके, तर बघा हा महोत्सव ICAR नॅशनल रिसर्च सेंटर फॉर आर्किड्स येथे 7 ते 10 मार्च 2026 दरम्यान पार पडलेला आहे. ओके, तर बघा याचे स्थान होते सिक्कीममधील पाकयोंग जिल्हा आणि ICAR NRCO. ओके, या ठिकाणी. तर बघा याचा कालावधी होता 7 ते 10 मार्च 2026 या दरम्यान हा कार्यक्रम पार पडलेला आहे. तर बघा या कार्यक्रमाची मुख्य थीम होती सौंदर्य आणि समृद्धीसाठी ऑर्किड्स, म्हणजेच इंग्लिशमध्ये असं अर्थ होतो याचा की ऑर्किड्स ऑफ ब्युटी अँड प्रॉस्परिटी. तर बघा हा जो कार्यक्रम आहे तो फ्लोरिकल्चर म्हणजेच फुलांची शेती आणि हिमालयातील ऑर्किडची विविधता प्रदर्शित करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. ओके, तर लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, वनस्पती जाती संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरणाने कोणत्या राज्यामधील नागौरी पान मेथीला पेटंट दिले आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा नागौरी पान मेथी ही राजस्थान राज्यामध्ये आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. तर नुकतेच वनस्पती आणि संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरणाने नागौरी पान मेथीला पेटंट दिलेले आहे. ओके, आणि ते राजस्थान राज्यामध्ये आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, नागौरी पान मेथी ही जी आहे ती पारंपरिक मेथीची जात आहे. ओके, तर बघा ती मुख्यतः नागौर जिल्हा राजस्थान येथेच मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. ओके, तर बघा फेब्रुवारी 2026मध्ये प्लांट व्हरायटी जर्नलमध्ये याची नोंद प्रकाशित झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या नोंदीमुळे नागौरच्या शेतकऱ्यांना कायदेशीर हक्क आणि संरक्षण मिळालेले आहे. ओके, तर लक्षात असू द्या. तर पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारताने कोणत्या देशाच्या सहकार्याने फार्मा न्यूट्रा ट्रेड कॉरिडॉर सुरू केले आहे? तर बघा भारताने नुकतेच फार्मा न्यूट्रा ट्रेड कॉरिडॉर हे उझबेकिस्तान या देशाच्या सहकार्याने सुरू केले आहे. ओके, ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. तर बघा हा जो कॉरिडॉर आहे तो भारत आणि उझबेकिस्तान यांच्यामधील औषध आणि न्यूट्रास्युटिकल
व्यापार वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे आणि यामुळे भारतीय कंपन्यांना CIS आणि युरेशियन बाजारपेठेमध्ये प्रवेश मिळण्यास मदत होणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय कंपन्यांना CIS आणि युरेशियन जी बाजारपेठ आहे त्यामध्ये आता प्रवेश भेटणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो उपक्रम आहे तो उझबेकिस्तान मिनिस्ट्री ऑफ हेल्थ, न्यूट्रिफाय टुडे आणि फार्मा युरेशिया यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. विरासत शक्ती बघा, विरासत शक्ती हातमागाचे क्षेत्रातील महिलांच्या कारागिराचे प्रदर्शन कोठे सुरू झाले आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर C, नवी दिल्ली. तर बघा, भारताची राजधानी असलेले नवी दिल्ली या ठिकाणी विरासत शक्ती हातमागचे क्षेत्रातील महिलांच्या कारागीरचे प्रदर्शन नुकतेच सुरू झालेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या प्रदर्शनामध्ये देशभरातील सुमारे 60 महिला विणकर आणि कारागीर सहभागी झाले आहेत. ओके, तर याचा उद्देश काय आहे? तर महिला हातमाग कारागिरांना प्रोत्साहन देणे आणि भारतीय हातमाग परंपरेचा प्रसार करणे असा याचा मुख्य उद्देश आहे. चला विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल 2026 हे कोणत्या राज्य सरकारने वकिलांना हिंसाचार आणि छळापासून वाचवण्यासाठी प्रस्तावित केले आहे? ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे गोवा. तर गोवा सरकारने हे बिल नुकतेच म्हणजेच प्रस्तावित केलेले आहे. ओके, तर बघा, ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल 2026 असं याचं नाव आहे आणि ते कशासाठी प्रस्तावित केले आहे? तर वकिलांचा हिंसाचारापासून म्हणजे छळ जो करण्यात येत आहे त्यांना आळा घालण्यासाठी हे जी बिल आहे ते प्रस्तावित केलेले आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. बघा, ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल 2026 हे गोवा या राज्य सरकारने नुकतेच सुरू केलेले आहे. तर बघा, गोवा ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल 2026 जे आहे हा कायदा वकिलांना हिंसाचार, धमक्या आणि छळापासून संरक्षण देण्यासाठी तयार केलेला आहे. आणि बघा, या विधेयकामध्ये वकिलांवर हल्ला, धमकी तसेच खोटे गुन्हे दाखल केल्यास कडक शिक्षा आणि कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. आशिया कप तिरंदाजी स्पर्धा 2026चा दुसरा टप्पा जो आहे तो कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे भारत. तर आपल्या भारतामध्ये आशिया कप तिरंदाजी स्पर्धा 2027चा जो दुसरा टप्पा आहे तो आयोजित केला जाणार आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. तर बघा, भारतामध्ये 22 वर्षानंतर पुन्हा मोठी आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 22 वर्षानंतर ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. नवी दिल्ली येथे कृषी अन्न प्रणालीमधील महिलांवरील परिषद 2026चे उद्घाटन कोणी केले आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर B, म्हणजेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली येथे कृषी अन्न प्रणालीमधील महिलांवरील परिषद 2026चे उद्घाटन नुकतेच केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा द्रौपदी मुर्मू हे भारताचे राष्ट्रपती आहेत. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी परिषद आहे ती 12 ते 14 मार्च 2026 दरम्यान नवी दिल्ली येथे ICAR कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. ओके, तर बघा, उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेले आहे आणि या परिषदेमध्ये महिला शेतकरी, वैज्ञानिक, धोरणकर्ते आणि उद्योजक सहभागी झाले होते. ओके, तर लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. भारतातील पहिला चेहरा प्रत्यारोपण कार्यक्रम कोणाकडून सुरू करण्यात आला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर A, म्हणजेच AIIMS नवी दिल्ली म्हणजेच एम्स नवी दिल्ली ही भारतातील पहिली चेहरा प्रत्यारोपण कार्यक्रम सुरू करणारी संस्था बनलेली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, भारतातील पहिलीच असल्यामुळे महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, AIIMS नवी दिल्ली म्हणजेच एम्स नवी दिल्ली याचा अर्थ होतो ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. ओके, तर लक्षात ठेवा, हा जो कार्यक्रम आहे तो प्लास्टिक रिकन्स्ट्रक्टिव्ह आणि बर्न्स सर्जरी विभागाने सुरू करण्यात आलेला आहे. ओके, तर बघा, याचा उद्देश काय आहे?
तर ॲसिड हल्ला, जळणे किंवा गंभीर चेहऱ्यावरील विकृती असलेल्या रुग्णांना मदत करणे असा याचा मुख्य उद्देश असणार आहे. तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. कोणत्या राज्यामधील नागौरी अश्वगंधाला GI टॅग मिळालेला आहे? ओके, तर बघा, नागौरी अश्वगंधा जी आहे ती राजस्थान या राज्यामध्ये आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर बघा, राजस्थान या राज्याची राजधानी आहे जयपूर. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, नागौरी अश्वगंधा मुख्यतः नागपूर डिस्ट्रिक्ट राजस्थान येथे आहे. ओके, तर बघा, ही जी औषधी आहे ती औषधी वनस्पती आयुर्वेदिक औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. ओके, तर लक्षात ठेवा माहिती. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे. बघा, भारतातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये गोड्या पाण्यामधील पूरस्थितीमध्ये मासेमारी करणाऱ्या मांजरींची संख्या सर्वाधिक आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, म्हणजेच काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रकल्प आहे तो आसाम या राज्यामध्ये स्थित आहे. तर 2026मधील अभ्यासानुसार येथे किमान 57 फिशिंग कॅट म्हणजेच 57 मासेमारी करणाऱ्या मांजरी आढळलेल्या आहेत. ओके, जे की भारतातील गोड्या पाण्याच्या परिसंस्थांमधील सर्वाधिक नोंद आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि याच प्रश्नाबरोबर विद्यार्थी मित्रांनो आज आपण शेवटचा प्रश्न संपलेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवसाचे काही करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.